नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रभाग क्रमांक 12 तळवडे, गावठाण, रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि बरीचशी नगर. खरं तर तळवडे म्हटलं की पूर्वेला आमच्या माऊलींची आळंदी, पश्चिमेला जगद्गुरु तुकोबारायांचा देहू, दक्षिणेला मोरया गोसावी आणि उत्तरेला आमची इंद्रायणी. आणि हे तळवडे म्हणून तर त्याला मौजे तळवडे असं म्हटलं जातं. अर्थातच देहू अम्युनिशन डेपो यामध्ये रेड झोन असल्यानं काही एरिया बाधित असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या डेपोमध्ये गेल्या. पण तरी देखील या सगळ्या नगरांनी, या गावांनी, इथल्या IT कंपन्या आज किंवा बाकीच्या सगळ्या परिसराच्या माध्यमातून उद्योगनगरीच्या साहाय्यातून आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आता याच ठिकाणी पुन्हा एकदा आगामी महापालिका निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू पाहतायत, त्यातलेच काही इच्छुक या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मी प्रथमतः PCMC न्यूज तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मुळातच या PCMC न्यूजच्या माध्यमातून आपण दररोज 3 प्रभागांमध्ये जातो आणि प्रत्येक प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून नेमकं त्यांचं विजन काय आहे, इथल्या समस्या काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आज देखील आपण याच प्रभाग क्रमांक 12 मध्ये आलो आहोत आणि त्यांच्या समस्या आणि विजन जाणून घेणार आहोत. रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा या विशेष लाईव्ह कार्यक्रमामध्ये या तिन्ही प्रभागांचा म्हणजे 10, 11 आणि 12 याचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळेलच. पण 10, 11 आणि 12 या तिन्ही प्रभागांच्या वेगवेगळ्या लिंक तुम्ही PCMC न्यूजच्या YouTube आणि Facebook चॅनलवर पाहू शकता. चला तर मग आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोण आहे इच्छुक, पिंपरी चिंचवडकर उत्सुक, मी तितकाच उत्सुक आहे हेच जाणून घ्यायला की कोण पुढे येणार आहे प्रभागाचा विकास करायला. सुरुवात करूयात. अर्थात आपण या ठिकाणी नाना आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करू. नाना, मुळात या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आपलं स्वागत. PCMC आणि PCMCच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आपण घेतो याचा उद्देश आहे जनतेला इच्छुक उमेदवार कोण आहे हे कळावे. आता मला तुमचं नाव जाणून घ्यायचंय आणि तुमचा पक्ष देखील. माझं नाव आहे सर्जेराव बाबूराव गावडे उर्फ नाना गावडे, राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर. बर, आता तुमचं नाव आणि पक्ष कळाला. एकंदरीत या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत ज्या आजही तितक्याच गंभीर आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही आपली पावलं उचलाल? या प्रभागामध्ये सगळ्यात मोठ्या समस्या अशा आहेत की गटारीचे प्रॉब्लेम आहे, ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी दाबाने येत नाही ते प्रॉब्लेम आहे, त्याचे आम्ही लेटर दिले ती वर. आणि अशा वेगवेगळ्या बरेचसे म्हणजे थोडक्यात वॉटर मीटर गटर आहेत, सगळं. पण तुम्ही फिटर बनणार का त्याचे? 100% बनणार. बर, एकंदरीत आता तुमचं विजन काय, तुम्ही नेमकं काय करणार आहात या प्रभागामध्ये उद्या जर महापालिकेत निवडून आलात? पहिले गोरगरिबाच्या समस्या मिटवणार. बर, लोकांनी काय सुविधा मिळते त्या, काय मिळत नाही त्याच्याविषयी पहिली चर्चा करणार बर, आणि त्याच्यावर आपण निर्णय घेणार. ओके, धन्यवाद नाना, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही खूप छान पद्धतीने आपली भूमिका मांडलीत. यानंतर आपण पुढील इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात. माझं नाव नवीन ज्ञानेश्वर भालेकर, राहणार त्रिवेणीनगर, स्वराज्य प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष व मी अपक्ष म्हणून उभा राहणार आहे. बर, आता नेमक्या या प्रभागातल्या ज्या समस्या, ज्या नानाने 3 गोष्टी तर सांगितल्या, पाण्याची पण आहे, अगदी ड्रेनेजची पण संबंध आहे, आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे तो त्यांनी सांगितला विजेचा पण संबंध आहे. नेमक्या काय या समस्यांवर तोडगा काय असू शकतो? साहेब, अजूनपर्यंत आहे ना आपल्या इथं जेव्हापासून पालिकेमध्ये आमचं गाव समावेश झालं, आमचं गाव म्हणण्याचं कारण म्हणजे मी भालेकर असल्यामुळे मी आमचं गाव, तर हे जे समाविष्ट झालं तेव्हापासूनचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत काय झालेलं नाही. फक्त एवढंच झालं की थोडेसे रोड काळे झाले, डांबरी झाले, बाकीचे असे परफेक्ट असे रोड झालेले नाही. सामान्य नागरिकाची गरज फक्त रस्ता, लाईट, पाणी ह्या 3 गोष्टी देण्यासाठी आज सुद्धा महानगरपालिका आपल्या इथं अक्षम्य काम करत आहे.
ह्या गोष्टीवरती आणि आमच्याकडं ऑलरेडी तुम्ही म्हटलं की थोडासा भाग रेड झोन मध्ये, पूर्ण तळवडे हा भाग रेड झोन मध्ये, तळवड्यामधला 1 इंच सुद्धा जागा रेड झोन मध्ये नाही असा प्रकार नाही. माझं असं म्हणणं आहे की सामान्य नागरिकांची गरज आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा ह्यासाठी जे लोक आजच्या कंडिशनला 3-3 करोड रुपये घालून नगरसेवक पदाला खर्च करतात, 25,000 पगारांनी हिशोब केला तर 1.5 करोड रुपये येतात 5 वर्षामध्ये. तुम्ही जर त्यांच्याकडून पैसे घेऊन जर मतदान केलं तर ती लोक तो पैसे वसूल करणार कसे? तुमची कामं करीत बसल्यानंतर त्यांना कुठून त्यांचे पैसे कव्हर होणार? मग ह्या पद्धतीचं माझं सगळ्या जनतेला, सर्व मतदार बंधू भगिनींना माझं एक आव्हान आहे की कृपया करून कामावरती लक्ष द्या, पैशावरती देऊ नका. पैसे घेऊन नंतर तुम्ही 5 वर्षानंतर कुणी पण निवडून आला, उद्याच्याला मी जरी निवडून आलो तुम्हाला 5 वर्षानंतर प्रत्येक जण मला नावच ठेवणार आहे का? तर कामच होणार नाहीये. कारण की एवढे पैसे गेलेले असते, माझं कामच राहणार, माझे एवढे पैसे गेले बाबा ते पैसे कव्हर कसे करायचे. त्याच्यामुळे माझं सर्व मतदार भगिनींना असं आव्हान आहे की कुणी पैसे न घेता लोकशाहीच्या मार्गाने मतदान करा, एवढं करा. त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडून कामाची अपेक्षा करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय कळीचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात. यानंतर मी आणखी काही इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक? सिद्धेश्वर बाप्पा जाधव. आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? सध्या अपक्ष आहे. बर. इथल्या समस्या तर भाऊंनी सांगितल्याच आहेत, नानांनी पण सांगितल्या. प्रश्न असा आहे की तुमचं विजन नेमकं, म्हणजे आता ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही नेमक्या काय प्रयत्न करणार? त्यावेळेस ते ब्रिजोड मध्ये हे जे महानगरपालिकेमध्ये गेलं रुपीनगर तळवडे, त्यावेळेस पासन ज्या सुरुवातीला गटर लाईन टाकलेले आहेत छोट्या मोठ्या, ते छोट्या 6 इंची जे आहेत ते त्यावेळेस कशी होती 10, 15, 16, 17 हजार लोकसंख्या होती. त्या पटीत आता मध्ये मतदारामध्ये जवळजवळ 144,000 मतदान आहे, तरी लोकसंख्या कमीत कमी 70-80 हजार लोकसंख्या आहे. त्या लाईनी चोकाप होणं, लोकांच्या नळाच्या ह्याच्यामध्ये पाणी घाण जाणं, लोकांना पाण्याची समस्या, गटारीची समस्या, रोडची समस्या, परत आपले ह्याच्या लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ते नीट नाहीत, इथं कुठलीही सुविधा बरोबर नाही. महापालिकेमध्ये विचारायला जर गेलं तर महापालिका म्हणणार ते रेड झोन प्रश्न आहे. रेड झोन प्रश्न जर हे रुपीनगर तळवड्याचा जर परिसर धरला तर इथल्यासारखे इन्कम कुठेही पालिकेला नाही MIDC असल्यामुळं. पण इथं करताना म्हणजे एका बाजूने कर भरायचा सिद्धेश्वरजी, पाणी कर भरायचा, घर कर भरायचा, टॅक्स भरायचा, पुन्हा कामं म्हटली की एकही काम नाही. परत GST भरायचे. म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य लोकांना इथं सुट्टी नाहीये. पण जर काय काम करायचं जर म्हणलं तर इथं रेड झोनचा मुद्दा दाखवणार पालिका, म्हणजे लाल दिवा दाखवतात. लाल दिवा दाखवतात. जर सर्वसामान्य एखादा विचारायला गेला ते असं करावं तसं करावं तर त्याला जवळ किंमतच देत नाही. ती ठराविक लोकांनी जायचं, त्याचे वर्चस्व दाखवायचं, सर्वसामान्य लोकांना इथं लाताळलेगिरी चालते या पालिकेमध्ये, महापालिकेत. जे लोकांनी स्वतःचे पैसे देऊन स्वतःचे घरदार, स्वतःचे डागडागिने विकून अर्धा गुंठा घेतला आणि तिथं पालिका आली की इथं सर्वसामान्य एखाद्या गरीबाचं जर घर बांधायला काढलं तर तिथं पालिका येते आणि त्याच्या घरावर बुलडोझर फिरवती. आणि म्हणजे जे काय ज्याला काय उत्सुक आहे, लय मोठी आहे थोडी आहे, ती त्यानं सांगितलं की त्याचं ऐकायचं, दुसऱ्याचं करायचं नाही, एखाद्या गरीबाचं करायचं, हातगाडी रस्त्यावरचा असला तर त्याच्या गाड्या उचलायच्या, हे करायचं. हे म्हणजे पॉलिटिक्स पण इथं भरपूर चालतं. सर्वसामान्य माणसाला इथं 0 किंमत आहे. आणि त्यांनी टॅक्स भरला का आणि नाही भरला का, त्यांनी टॅक्स नाही भरला तर त्याच्या दारात येऊन बँड वाजवणार. आणि ज्यांनी भरला नाही पालिका आल्यापासून त्याला काही करू शकत नाही महापालिका. सर्वसामान्य माणसाला फक्त लाताळीचं काम चालू आहे इथं. एकंदरीत तुम्ही आल्यानंतर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त बदलायसाठीच आमची अपेक्षा आहे. चित्र बदलायचं. आमच्याकडे काय, आम्ही काही करोडपती नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्याकडे एक आहे की इमानदारी आणि लोकांचं रातून दिवस रात्र काम करून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू खंबीरपणे. नक्कीच. वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप छान पद्धतीनं तळमळीने तुम्ही आपला मुद्दा मांडलात. यानंतर मी आणखी नवीन इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव संदीप भाऊ जाधव, राहणार रुपीनगर तळवडे, प्रभाग क्रमांक 12. आणि मी इच्छुक आहे शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाकडून. सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या पक्षाकडून मी इच्छुक आहे. आणि त्या आता तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेतलं म्हणून, अर्थात ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कॉमन मॅन म्हणून असं ते म्हणायचे, आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तरी ते डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणतात. समर्पित असलेले, म्हणजे सर्वसामान्य जनतेला समर्पित असलेले नेता. तर असा नेता जर तुमच्या पक्षाचा असेल तर इथं सुद्धा सर्वसामान्य माणसाची गरज आहे. तुम्ही इथल्या समस्या सोडवण्यासाठी, सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काय करणार, काय विजन आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. विजन असल्याशिवाय निवडणूक लढूच नाही, माझं तर मत आहे. काहीतरी विजन डोळ्यासमोर पाहिजे.
काहीतरी समस्या तुमच्या असल्याशिवाय तुम्ही त्या कार्यात उतरत नाही. तर जसं आमचे सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक बाप्पा जाधवनी सांगितलं, समस्याचा डोंगर आहे. आमच्या नानांनी सांगितलं, आमच्या नवीन भाऊनी सांगितलं, समस्याचा डोंगर आहे. इथं 2-2 धरणं आहेत आमच्या शेजारी, तरी आमच्या इथं नळाला पाणी येत नाही. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला. कशाला आणि टायमिंग अवेळी. माझं विजन असं आहे साहेब, मला रुपीनगरमध्ये जर मी नगरसेवक निवडून आलो तर माझं की रुपीनगर प्राधिकरण हे माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे की मला रुपीनगरचं प्राधिकरण करायचंय. रुपीनगरचं प्राधिकरण करत असताना काय काय समस्या असतील डोंगर, की काय काय करावं लागेल. रुपीनगरचं प्राधिकरण करत असताना तर आमच्या समोर पहिली टांगती डोक्यावर ती टांगती टरगार ती रेड झोनची आहे. जसं यांनी सांगितलं माझ्या सहकाऱ्यांनी की इथं रेड झोन मध्ये कामच करता येत नाही. साहेब खरंय, रेड झोन मध्ये कामं करता येत नाहीत. 2 पावलं तुम्ही पुढे गेलात भक्तिशक्तीला तर तुम्हाला प्राधिकरण दिसतं. प्राधिकरण मध्ये काय दिसतं साहेब? हिरवळ, चांगले चांगले बंगले, प्रशस्त रस्ते, स्वच्छ हवा, 24 तास पाणी. आणि तेच तुम्ही रुपीनगरला आले. रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर मागास प्रभाग आहे आमचा. साहेब टॅक्स घेत नाही का तुम्ही? आमची पालिका टॅक्सला तर सगळे पुढे असतात. जर तुम्ही टॅक्स भरू नका, पाणी बिल भरू नका, घरपट्टी भरू नका, टॅक्स लगेच बँडबाजा सहित तुमची लिस्ट काढली जाते. साहेब माहितीचा अधिकार मध्ये सगळ्यात जास्त माझी माहितीचा अधिकार आहे. संदीप भाऊ असं म्हणायचं का मग रुपीनगर नावाला फक्त समस्यानगर बनलंय? रुपीनगर नाव आहे पण समस्यानगर हे आमचं ब्रीदवाक्यच झालेलं आहे इथं. तर जर आम्ही टॅक्स नाही भरत तर आमच्यावरती टांगती तलवार ही या अधिकाऱ्यांची येते. जसं प्रशासकीय अधिकारी येतात, सहकार्य भूमिका नसती. इथं साहेब मला ह्या ज्या समस्या आहेत, रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेजची संख्या म्हणजे आता लिगली जर तुम्ही निवडणुकीच्या हिशोबाने बघितली तर ती 50,000च्या घरामध्ये आहे. पण अनलिगली जर म्हटली तर ती जवळजवळ 80,000च्या घरामध्ये आहे. पण सुविधा त्याच त्याच्यात काही बढती नाही. ड्रेनेज लाईन तीच, संख्या तर वाढलेली आहे. मग संख्या वाढलेली असताना ड्रेनेज लाईन असो, पाणी लाईन असो, ज्या काही असतील त्या वाढून दिल्या पाहिजे ना आम्हाला. साहेब त्यासाठी मला उपोषण करावं लागलं. रुपीनगर मधलं, तवड्यातलं, माझ्या प्रभागामधलं 2 वेळा मी उपोषण केलं रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेजसाठी. संदीप भाऊ, आता मला एक असं म्हणायचं, काही झाले की फक्त मूलभूत गरजा मिळवण्यासाठीच वर्षानुवर्ष झगडावं लागतंय. आता तुम्ही उद्या महानगरपालिकेमध्ये तुमचं पहिलं पाऊल पडलं तर आता या रुपीनगरच्या समस्यानगरमध्ये जे काही बदल घडलेला आहे किंवा तसं तुम्ही आता नामकरण झालंय असं म्हणता, त्याला पुन्हा रुपीनगर सारखं गतवैभव मिळवून द्यायचं असेल तर काय करता येईल? तुमचं विजन काय ते फक्त आता थोडक्यात सांगा. विजन माझं मिशन प्राधिकरण म्हणजे माझं रुपीनगर प्राधिकरण होण्याकरता ज्या ज्या गोष्टी मला कराव्या लागतील. साहेब इथं पाण्याची टाकी नाहीये, रेड झोन असल्यामुळे आमची पोलीस चौकी भाड्यानी आहे, आमचं पोस्ट ऑफिस भाड्यानी आहे, आमचा दवाखाना भाड्यानी आहे, सगळंच भाड्यानी आहे. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नाहीये ते सुद्धा भाड्यानी. 10 बाय 10च्या रूम मध्ये 300-350 लोक माझी ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात. ही शोकांकित आहे आमच्या इथल्या याची. 10 वर्ष 20 वर्ष काही आमच्या इथे झालेलं नाहीये. रस्ते जसं बाप्पांनी सांगितलं, रस्ते इलेक्शन आले की फक्त काळा डांबर टाकला जातो. माझं विजन हे रुपीनगर प्राधिकरण करत असताना ज्या ज्या मूलभूत गरजा प्राधिकरणला भेटतात, कारण आम्ही टॅक्स धारक आहोत, टॅक्स धारक आहे तर माझ्या नागरिकांना त्यांचा स्वाभिमान जगण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान जगण्यासाठी त्यांना ती सुविधा भेटणं जरुरी आहे. प्राधिकरण नक्कीच. एकंदरीत आता संदीप भाऊंनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही टॅक्स धारक आहोत. आम्ही जर पैसे भरतो, करपट्टी, पाणीपट्टी सगळं जर आम्ही भरत असू आणि आम्हाला जर आमच्याच मूलभूत सुविधा मिळत नसतील तरी शोकांतिका नाही का? धन्यवाद संदीप भाऊ. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार. अर्थात याआधी देखील त्यांनी निवडणुका लढवल्या आहेतच, माझे नगरसेवक देखील राहिलेले आहेत. बापू, महत्वाचा मुद्दा असा की आता सगळ्यांनी समस्या सांगितल्या, तुम्ही ऑलरेडी एक काम केलेलं आहे या ठिकाणी. आता तुम्हीच मला सांगा की नेमकं इथं असा काय बदल घडला पाहिजे ज्यामुळे कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त. मी प्रथमतः PCMC.News संदीपजी चव्हाण सर आपलं मनापासून स्वागत करतो. आपण आमच्या प्रभागामध्ये आलात आणि आमच्या उमेदवारांच्या संदर्भात चाचपणी करतायत, या परिसरातील समस्या समजावून घेतायत. प्रथमतः तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर 1997 साली तळवडे गाव महापालिकेमध्ये गेलं. त्यानंतर 2002 साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये मला पराभव पत्करावा लागला. 2007 साली मी नगरसेवक झालो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. सातत्यानं या परिसरामध्ये ज्या मूलभूत सुविधा असतील, मग त्याच्यामध्ये लाईट असेल, पाणी असेल किंवा ज्या ज्या सुविधा माणसाला मूलभूत गरजा आहेत त्या सर्वसामान्य नागरिकाला लागतात त्या पुरवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला. हा परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या परिसरामध्ये मग इंडस्ट्रीयल हब, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये अनेक आमच्या भालेकर मंडळींनी या ठिकाणी छोटे मोठे स्मॉल स्केल इंडस्ट्री
शेड भाड्याने देण्याचं काम केलं. अनेक इंडस्ट्रीयल या परिसरामध्ये आले आणि या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. तसं पाहिलं तर रुपीनगर हा परिसर, रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर हा प्रभाग क्रमांक 12 हा कॉस्मोपॉलिटन म्हणजे सर्व ऑल ओव्हर देशातून आलेले या ठिकाणी नागरिक आहे. त्यांना या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल हा प्रयत्न या ठिकाणी केला. 2007 साली या परिसरातील मूलभूत सुविधा पुरवत असताना खऱ्या अर्थानं महापालिकेची शाळा यामध्ये मी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं. त्या शाळेमध्ये 2007 ते मला वाटतं 2012 पर्यंत मी सातत्यानं 10 वर्ष नगरसेवक असताना ती शाळा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची शाळा बनवली. त्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे, मग त्याला स्वच्छ सुंदर शाळेचा पुरस्कार असेल, कम्प्युटर लॅब असेल, सौर ऊर्जेचा प्रकल्प असेल, विविध औषधी वनस्पतींची झाडं असेल, या गोष्टीमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या शाळेला व्हिजिट करण्याचं ठरवलं. बापू, मला एक आता असा एक मुद्दा उपस्थित करायचा. आता सगळ्यांनी असं म्हटलं की रेड झोन मध्ये जवळपास सगळाच एरिया गेला. तर आता उद्या जर तुम्ही पुन्हा एकदा नगरपालिकेत गेलात, महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या प्रभागासाठी काम करायला पुढे आलात, तर ते रेड झोनचा तो जो लाल कंदील आहे तो विषय कसा मिटेल? काय करता येईल त्याच्यावर उपाय काय? साहेब, आता रेड झोनचा मुद्दा निश्चितपणे मार्गी लागणार आहे. आणि प्रत्येक वेळी काय होतं, निवडणुका येतात आणि प्रत्येक वेळी जशी पुढारी आश्वासनं देतात की बाबा रेड झोनचा मुद्दा उपस्थित करतात आणि रेड झोन खऱ्या अर्थाने निघणार. मधल्या कालावधीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय पर्रिकर साहेब असताना अतिशय सक्षम माणूस होता, अतिशय ऍक्टिव्ह मंत्री होते. त्यांनी हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता. पण अलीकडल्या काळामध्ये भोसरी विधानसभेचे दमदार हिंदुत्ववादी आमदार असतील, महेशदादा लांडगे असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस असतील, आम्ही सातत्यानं हा जो रेड झोनचा मुद्दा आहे हा रेड झोन या परिसरातून हटावा यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहोत. आणि थोड्याच दिवसामध्ये याचा ग्रीन सिग्नल मिळणार आहे. आणि हा रेड सिग्नलचा ग्रीन सिग्नल होईल असं तुम्ही स्पष्टपणे म्हणता. मला स्पष्टपणे त्याचे संकेत आहेत. बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत. परंतु मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे आता निवडणुकीचा कालावधी आहे. या परिसरातील ही अशी घोषणा केली की जनता म्हणते की बाबा हे फक्त आश्वासन देतात, पण हे रिअलिटीमध्ये ग्रीन सिग्नल मिळणार आहे. नक्कीच नक्कीच तो ग्रीन सिग्नल आम्हाला सगळ्या जनतेला पाहायला मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो बापू. धन्यवाद. यानंतर आपण आणखी पुढे इच्छुक उमेदवार त्यांना देखील विचारणार आहोत. नेमकं आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? माझं नाव शिरीष भाऊ गंगाराम उत्तेकर. मी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागत आहे. आता आपण या ठिकाणी बापू असतील किंवा संदीप भाऊ असतील, आणखी आपण पुढे गेलो तर नाना आहेत, आणखी आमचे सिद्धेश्वर भाऊ आहेत, आणि सगळ्यांनीच हा मुद्दा मांडला. मला इतकंच म्हणायचं की नेमकं आता या सगळ्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण महापालिकेत गेल्यानंतर आपलं विजन काय असेल, अगदी थोडक्यात सांगा. माझं विजन असेल की आपलं जे रुपीनगर सध्याचं आहे ते कसं प्राधिकरण होईल या पद्धतीने मी वाटचाल करणार. संदीप भाऊ म्हणले रुपीनगरचं प्राधिकरण करणार. कारण काय इथं खूप मोठ्या समस्या आहे. पाणी प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, बरेच असे प्रश्न न सांगण्यासारखे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी पालिकेत जाऊ इच्छित आहे आणि समस्या सोडवणार मी. येस. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आता महिला उमेदवारांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? सौ सुजाता अरुण काटे. मी एकनाथ शिंदे साहेब आमचे त्यांच्या गटातून आहे, मी शिवसेनेतून. आणि माझे मार्गदर्शन इरफानबाई सय्यद आणि सुलभा उबाळेताई यांच्या मार्गदर्शनाखाली बोलतील. आता इथल्या समस्या तर सगळ्यांनी सांगितल्या. आता महिला म्हणून मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पाणी इथं वेळेत येतं का? वेळेत येतच नाही. मला एक सांगायचंय की ह्या रुपीनगर मध्ये तुम्ही जे मगा म्हणलात की रेड झोन आहे, हे रेड झोन करून आम्हाला टांगती तलवार दिली जाते सामान्य माणसाला. मला काय म्हणायचं, रेड झोन जर असेल तर तुम्ही सुविधा उपलब्ध महानगरपालिकेच्या काय केल्या? आम्हाला रस्ते कशासाठी दिले? तुम्ही लाईट आम्हाला कशासाठी दिली? आमचा टॅक्स जास्त का घेता? आम्हाला कोणत्याही बोर्डाचा जो टॅक्स आहे तो कमी टॅक्स घ्या ना. आम्हाला का होऊ शकत नाही? आज आमची माणसं, आम्हाला इथं विकास काहीच झालेला नाही. आम्हाला बगीचा नाही,
आमच्या लोकांना भक्तिशक्तीपाशी जावं लागतं. आज विचार करा की 77 अधिकाऱ्याकडून माहिती घेतली होती मी. निवडणुका 2 लढलेली मी, अपक्ष लढले, मनसेतून लढलेली आहे. मला काय म्हणायचं, इथं जागा 77,990 जागा आरक्षित रुपीनगर पासून तळवडेपर्यंत आहेत. तर मला काय म्हणायचं, सुविधा का उपलब्ध होत नाहीत आमच्या, पहिला पाहिजेत उपलब्ध. तर माझं एक मत आहे की जर आम्हाला बगीचा सगळं झालं तर लोकांना बाहेर जायची काय गरज आहे, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जायची काय गरज आहे. उद्या ज्येष्ठांना जर काय झालं तर कोण जबाबदार आहे? काटे, आता जो तुमचा हा दमदार आवाज आहे, हाच आवाज महापालिकेच्या सभागृहात जर घुमला आणि त्यावेळी जर तुम्हाला विचारले की बोला प्रभागातल्या समस्या काय आहेत, तर काय मांडाल? मी मांडणार म्हणजे महानगरपालिका हलवायला तयार आहे मी. याच आवाजात मांडणार ना? मला लोकांनी निवडून द्यावं ही माझी इच्छा आहे. महानगरपालिका हलवण्यासाठी मला द्यावं, गरज आहे काळाची. रेड झोनचा प्रश्न आहे ना, रेड झोनचा प्रश्न मी वरपर्यंत जाईल काटेताई, पण मला कुठेतरी हक्क दिला पाहिजे भांडण्याचा. मला नक्कीच निवडून दिलं पाहिजे. कट्टर शिवसैनिक रणरागिणी अशाच असतात आणि तुमच्या माध्यमातून या प्रभागाचा उत्तम विकास व्हावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यापुढे आहेत इच्छुक उमेदवार, आपण त्यांना देखील त्यांच्याशी संवाद साधणार. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार चव्हाण साहेब, माझं नाव अमोल तुकाराम भालेकर. माझं शिक्षण BSc केमिस्ट्री MCM आहे. वा, सेम माझंच आहे. मी रुपीनगरचाच रहिवासी, माझा जन्मही रुपीनगरमध्ये झालाय. तर मला कळकळीची विनंती, आता या माझ्या आधीच्या जे इच्छुक आहेत त्यांनी मूलभूत सुविधा तर सांगितल्यात आहेत. मूलभूत सुविधा जसं जशी लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने हे जे आपलं कॉर्पोरेशन आहे, त्या कॉर्पोरेशनने लोकसंख्येचा विचार करता त्या वाढवल्या पाहिजेत. बरोबर आहे. मेन म्हणजे इथं पाणी, लाईट, रस्ता हे तर त्यांनी सांगितलेलंच आहे. हाकेच्या अंतरावर आहे MIDC आपल्या, बरोबर, तळवडे MIDC. बरोबर. आता इथं किती येते ना, तर इथं बेरोजगार किती आहे फक्त तेवढं विचारा त्यांना. मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न करतो की इथं तळवडे MIDC आहे, निगोजा MIDC आहे, महिंद्रा कंपनी. आज 1997 गावं गेली, आज 2025 आले. मूलभूत समस्या तर येणारच आहेत, ते होणार पण नाही. पण इथला आता जो तरुण आहे, जो भरडला जातोय, आलं इलेक्शन घे झेंडा पळ माग, आलं इलेक्शन घे झेंडा पळ माग. एक तरी दाखव यांच्यातला की आतापर्यंत जे नगरसेवक झालेत किंवा आता येणाऱ्या नगरसेवकांना यांचं व्हिजन, कुठल्या पोराला कामाला लावणार आहेत आणि कुठल्या पोराला कामाला लावले त्यांची यादी द्या मला. आणि रुपीनगर भागामध्ये जे बाहेरून आलेत, बाहेरून म्हणजे सोलापूर, सांगली, सगळे कामगार वस्ती आहे. या कामगारांचे प्रश्न सोडवणार कोण? बरं ठीक आहे, सकाळी आज पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे, अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतात. सकाळी 7 वाजता 8 वाजता गेलेली महिला कामाला संध्याकाळी 5:30-6 वाजता घरी येते. साहेब, त्यांना पाणी नसलं तर काय करायचं सांगा मला. पाणी नसलं तर पुढची कामं पण होणार नाही. माझ्या प्रभागाबद्दलचं एवढंच विजन आहे. आज तरुण एवढा भरडला जातोय ना, आज सुरक्षित आहे, महिला सुद्धा सुरक्षित नाही आमच्या प्रभागात. आणि हा माझा विजन एवढाच आहे की मी तरुणांना सोबत घेऊन या महानगरपालिका हलवल्याशिवाय राहणार नाही. हा माझा जो आवाज आहे ना, तो शेवटपर्यंत कसा नेता येईल की तरुणांच्या मार्फत, महिला भगिनी त्यांच्या मार्फत त्यांना न्याय कसा देता येईल, या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना बेरोजगारीचं रोजगारामध्ये रूपांतर कसा करता येईल. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 1997 पासून 2025 पर्यंत ज्या काही कल्याणकारी योजना आहे, एकाही योजनेची अशी अंमलबजावणी करण्यात येत नाही. 85% पडले, 90% पडले, पोराचा फॉर्म भरला तर पुढच्या वर्षापर्यंत पैसे येत नाही. नुसता फार्स करतात का? आज तुम्ही जे आज पालिकेने जे सांगितलं की फॉर्म भरायचे, फॉर्म भरा, पैसे अकाउंटला जमा होत नाही. मला जास्त काय बोलायचं नाही. अजून पण अनेक इच्छुक आहेत. माझं विजन एवढंच असणार आहे की तरुणांना सोबत घेऊन जाणार. आणि मी भारतीय जनता पार्टीकडून मी OBC पुरुषासाठी महेशदादा लांडगे यांच्या मार्फत इलेक्शन लढू इच्छितो. त्यासाठी मला या आपल्या रुपीनगर भागातील जनतेने मला निवडून द्यावं. हक्काचा नगरसेवक म्हणून तुम्ही तुमच्या हक्काचा माणूस म्हणून मला निवडून द्यावं, एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना पाया पडून सांगतो की रुपीनगर तळवडेमध्ये, तळवड्यातलं रुपीनगर, ज्योतिबानगर, गणेशनगर असे भाग आहेत. रुपीनगरमध्ये 22,000 ते 25,000 लोक मतदार असून सुद्धा हिथला नगरसेवक नाही. हिथला नगरसेवक असला तरी तो त्या तत्परतेने काम करत नाही. माझी तळमळ एवढीच असणार आहे की मी ह्या लोकांना न्याय देणार, म्हणजे देणार, 100% देणार. आपलं नाव काय म्हणाला? अमोल तुकाराम भालेकर. भालेकर साहेब, नक्कीच खरं म्हणजे तुम्ही आता मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तरुणांसाठी. खरं तर मराठी सैन्यामध्ये भाला हे अत्यंत आवडतं असं शस्त्र सैन्याचं होतं.
आणि तेच भालाधारी म्हणून भालेकर या गावातले प्रसिद्ध आहेत. हाच भाला समस्यांवर लागावा आणि सगळ्यांना एक चांगला उत्तमाचा विकास मिळावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा. खूप छानपैकी तुम्ही मुद्दा मांडला. यानंतर आपण आणखी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी महिला उमेदवार आहेत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहे? माझं नाव शीतल राहुल पवार आहे आणि मी बीजेपी पक्षाकडून इच्छुक आहे. माझं शिक्षण MA पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे आणि हा जो विकास जो आधी केलेला आहे तो माझ्या सासऱ्यांनी रुपीनगर उभं केलेला आहे. हे मी का सांगतेय, कारण की बरेच लोक म्हणतात की कोण नवीन महिला आली आहे, काय आहे. तर अशोक पवार जे आहेत ते माझे सासरे आहेत आणि त्यांनी जे पण पहिली पाईपलाईन म्हणा तुम्ही किंवा रस्त्याचे काम म्हणा ते त्यांनी आणलंय. तर ते त्याच्यानंतर इथे खूपशी किंवा बरीचशी आपण आता सगळ्यांचं ऐकलंच की डेव्हलपमेंट झालेली नाहीये. तर त्याच्या ह्यानी विजननी मी बिंग एज्युकेटेड वुमेन, रस्ते पाणी लाईट हे सगळं तर आहेच, पण आमच्याकडे अंगणवाडी सुद्धा नाहीयेत. बेसिकच आहे ते पण एज्युकेशन लहान मुलांसाठी. तर जेवढ्या संख्येला जेवढी अंगणवाडी हवी ते नाहीयेत. तर मला वाटतं राईट फ्रॉम एज्युकेशन हे आपण चालू केलं पाहिजे. आणि आपण जसं म्हणतो की एक महिला शिकली तर पूर्ण घर शिकतं. तर एक महिला लीडर जर असेल तर आय थिंक ती पूर्ण प्रभाग तिचा डेव्हलप करूच शकते. नक्कीच. शीतलजी, एनीबडी टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम बट नो बडी कॅन टॉकिंग अबाउट सोल्युशन. देन व्हॉट इज अबाउट वुमन एम्पॉवरमेंट, त्याबद्दल आपण काय म्हणू शकतो? वुमन एम्पॉवर म्हणा तर आय थिंक की देर आर मेनी एज्युकेटेड वुमेन हु डझंट हॅव एनी जॉब. त्यांच्याकडे जॉब नसल्यामुळे देन व्हॉट आर यू डुईंग व्हेन यू आर कॉर्पोरेटर? No, if I get a chance to be a corporator, obviously जे पालिकेमध्ये whatever जे आपले काय बोलतो आपण, आता मला तर शब्द भेटत नाहीये. नाही नगरसेवक नाही, अधिकारी नाही, जे त्यांचे प्रकल्प असतात, वुमेन्सचे प्रोजेक्ट असतात किंवा डेव्हलपमेंट असतात, योजना असतात. आणि तशा बऱ्याचशा आहेत की आपण आर्ट मेकिंग असतं लोकांचं, आजकाल नथ मेकिंग आहे, ज्वेलरी मेकिंग आहे. आपण त्यांना ते प्रशिक्षण देऊन, आता केक वगैरे तर सगळेच करतात, पण देर आर सर्टन थिंग्स, आरी वर्क आलं, मग तुमचं ज्वेलरी मेकिंग आलं, त्यांनी आपण त्यांना एक बिझनेस चालू करून. शीतलजी, जे तुमच्या सासरेबाईंनी काम केलंय तसंच सुनबाईंकडून अपेक्षा आहे आणि ते काम तुम्ही कराल आणि महापालिकेमध्ये एक महिलांचा आवाज उठवाल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या इथल्या महिलांना सुगीचे दिवस आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. थँक्स अ लॉट. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? कौशल्य दत्तात्रय सोलंकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे. पुन्हा एकदा मोठ्याने नाव सांगा. कौशल्य दत्तात्रय सोलंकर, राष्ट्रीय समाज पक्ष. ओके. आता मुळात या प्रभागातल्या समस्या सगळ्यांनीच सांगितल्या. फक्त आता मला जाणून घ्यायचं तुमचं विजन काय, दृष्टिकोन काय तुमचा, कसे सोडवू शकतो? माझा दृष्टिकोन काय, ज्या समस्या आहेत ना त्या मांडण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन पाहिजे मला. काय सोल्युशन? सोल्युशन पाहिजे. आता महिलांना रोजगार वगैरे, जरी घर बसून जरी व्यवसाय करायचा असेल तर सप्लाय कसा करायचा त्या उद्योगाचा, त्याच्यासाठी पुढे पाऊल उचललं पाहिजे. समस्या काय ते जाणून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर सोल्युशन काढायला पाहिजे. नुसत्या समस्या ऐकून त्याच्यावर काय तोडगा काढला जात. अगदी. आपलं नावच कौशल्य आहे, काहीतरी कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट असा विषय आपण मांडला पाहिजे. त्याच्यासाठी मग महिला आघाडी पुढे यायला पाहिजे, त्याच्यासाठी सपोर्ट पाहिजे मला सगळ्यांचा. त्यासाठी पाणी पण व्यवस्थित यायला पाहिजे घरी, नियमित यायला पाहिजे. पाणी आले तरच महिला दुसरं काही तर करू शकतात ना, त्यासाठी पाणी लाईट सगळं व्यवस्थित. आता तुम्ही आल्यानंतर ते सगळं प्रभागाला मिळणार आहे. नक्की जरूर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत बाबू, मी आता वाइंड अप करतोय, पण अगदी किती मिनिटात तुम्ही? 1 मिनिट. बर, ठीक, ओके. सर, या ठिकाणी हे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी परिस्थिती आहे. अलीकडल्या कालावधीमध्ये आम्ही नगरसेवक असताना महिला भगिनींना, माता भगिनींना वेळच्या वेळी पाणी द्यायचो. आताची परिस्थिती अतिशय वाईट आहे. महिलेला रात्री 11 वाजता, 1 वाजता, पहाटे 3 वाजता, 4 वाजता पाणी भरावं लागतं. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं, तुमच्या बायकोला उठवून तुम्ही त्या टायमिंगला पाणी भरण्यासाठी बायकोला उठवताल का? ही अतिशय बेकार अवस्था आहे आता प्रभागामध्ये. महिलांच्या प्रामुख्याने ही पाण्याची समस्या अतिशय दुर्दैवी असा हा प्रसंग आहे. संबंधित असणाऱ्या या परिसरातील सेवकांनी खरं तर सातत्याने या विषयामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं, पण त्यांचं या गोष्टीवर लक्ष नाहीये. मूलभूत सुविधांवर लक्ष नाहीये, मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यावर पण लक्ष नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. ओके. एकंदरीत आता या सगळ्या समस्यांवर ज्या काही आता इच्छुकांनी आपल्या भूमिका मांडल्या त्यामध्ये एक सगळ्यात प्रकर्षानं जाणवली ती महत्वाचं म्हणजे तरुण बेरोजगार आहेत. घरात पाणी येतं पण रात्री 1:30 वाजता 3 वाजता. अहो, आपल्याच घरातल्या आया बहिणी
ज्या रात्री थकून दमून भागून आपल्याच घरात सकाळी ज्या दिवशी त्यांनी पूर्णपणे काम करून स्वतःचं काम करायचं आणि परत सकाळी अपरात्री रात्री उठून घरातलं पाणी भरायचं. अरे ही कुठली शोकांतिका आहे भाई. इथं तर आम्ही सगळे पुरुष मंडळी आहोत. आमच्याच घरातल्या आया बहिणींना जर रात्री अपरात्री उठून पाणी भरावं लागत असेल, मला तर खात्री मी तर भरतच नाही. इथला कोण पुरुष एखादा हात वर करेल तर तो भरतही असेल बाबा. पण त्यामुळे त्या महिलांना एकतर सकाळी उठल्यानंतर नवऱ्याचा डबा, मुलांचे डबे, त्यांचं आवरणं, स्वतः वर्किंग महिला असेल तर स्वतःचं आवरणं, अशा परिस्थितीत त्या महिलेला आरोग्य समस्या उद्भवतात. त्या गोष्टी वेगळ्याच. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रेड झोन. अहो सगळीकडेच लाल कंदील. संदीप भाऊंनीच मागाशी सांगितलं सगळं भाड्यानी आहे. ज्येष्ठ विरंगुळा केंद्र पण भाड्यानी. अरे चाललंय काय? आम्ही या पिंपरी चिंचवडकर मध्ये राहतो, जी एकेकाळी आपण सर्वात श्रीमंत महापालिका असं म्हणतो, त्या महापालिकेचा आम्ही भाग आहोत. पण आम्ही आज इतकी दुर्दैवी अवस्था करून ठेवली आहे की आम्ही नेमके कुठे आहोत हेच सांगायची अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांना मी इतकंच म्हणेन, तुमच्यापैकी कुणीही निवडून येवो, पण जो येईल त्यानं या जनतेच्या विकासासाठी झटावं आणि या 5 वर्षात सगळ्या समस्यांचं निराकरण करून त्यांना उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य लाभेल अशा सुखसुविधांनी युक्त काम करावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?